शाळेत गेलेल्या दोन मुलींना घरी परत आणण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला खाजगी ट्रॅव्हल वाहनाने धडक दिल्याने विरार येथे भीषण अपघात घडला आहे। या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीररित्या जखमी झाला आहे। राजश्री तांबे असं या अपघातातील मृत पत्नीचे नाव आहे। या प्रकरणी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। विरार पूर्वेकडे मनवेलपाडा परिसरातील चेतन अपार्टमेंट येथे 40 वर्षे सचिन तांबे आणि 36 वर्षे राजश्री तांबे हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलींसह वास्तव्यास आहेत। त्यांच्या दोनही मुली सकाळी शाळेत गेल्या, त्यानंतर शाळा सुटण्याची वेळ झाल्याने तांबे दाम्पत्य मुलींना शाळेतून घरी आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते। मुलींना शाळेतून आणण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला। मनवेलपाडा येथील डीमार्ट परिसरात सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। या अपघातात पत्नी राजश्री तांबे हिचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालवत असलेले तिचे पती सचिन तांबे गंभीररित्या जखमी झाले आहेत। अपघातानंतर स्थानिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली। घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। अपघातातील जखमी सचिन तांबे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी अपघाताच्या घटनास्थळाची पाहणी करत घटनास्थळाचा पंचनामा करून मृत राजश्री तांबे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। दोन मुली आणि पती पत्नी अशा छोट्या आणि सुखी असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला। या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे। तर या अपघाताप्रकरणी खासगी ट्रॅव्हल चालक 33 वर्षीय विजय साळवी याला पोलिसांनी अटक केली आहे। वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 106(1), 281, 125, 125 ब तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।